बाबा, हा हे देहूच आहे ना व? होय. नाही, शिवाजी राजांना लव्हाराच्या घरी जायचंय. कुठे आहेत राजे? ते काय? चला दाखवतो. चला. तू काय करतोस? काही नाही, काय नाही? दुकान आहे, थोडी जमीन आहे. दुकान भाऊ बघतो, शेत तो राखतो. आणि तू जनावरांना झाडपाला करत फिरतोस. हो, तेही कोणीतरी केलंच पाहिजे. या गावात तुकाराम नावाचं लय मोठं संत आहेत असं ऐकलंय. तो कसला संत? का? तो संत नाही? कलियुगी फार संत झाले घरोघर, तशातली याची गत. काय म्हणतोयस? हा, बायको याच्या नावाने शंक करते, मुलं ओरडतात, शास्त्री पंडित बोट मोडतात. असं? हो, याला कधी कुणी नीट पूजा करताना पाहिलंय? कधी यानं होम हवन केलंय? कधी ग्रह शांती? काही नाही. नुसतं लोकांना चांगलं वागण्याचा उपदेश करायचा, हे काय पुरेसं आहे? अहो, पण तेच आवश्यक आहे. जगात कुणी पांडित्याने ईश्वराला जवळ केलं, तर कुणी लेकरू होऊन लडिवाळपणे त्याच्या गळ्यात गळा घातला. पण याचं ज्ञान थोडकं आणि अहंकार सरतच नाही. तुम्हाला सांगतो, याचा डंकाच फार वाजला. माणसांची ही रीघ, स्वतःलाच भेटायला वेळ नाही, देवाला कुठून भेटणार? लक्ष्मण म्हणाला होताच, बुवा इतके साधे आहेत तुम्ही ओळखणारही नाही. हा? तुकोबा हा? यांच्याशिवाय स्वतःबद्दल इतकं परखड कोण बोलणार? चूक झाली बुवा. असू दे, असू दे. लक्ष्मण कसा आहे? ईश्वराला प्रिय झाला. पांडुरंग. आमचा जीव वाचवण्यासाठी त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्याचं ध्येय इथं आणणं शक्य नव्हतं. मग राजांनीच केलं समद. रक्षा आणली. हन्म्या, तुका काय र? बघ कोण आलंय ते. ज्यांच्यावरून लक्ष्मणाने आपला जीव ओवाळून टाकला ते शिवाजी राजे. असू दे. राजा, तुम्ही आला भरून पावलं. किती किती म्हणून कौतिक सांगत असतो महालक्ष्मण तुमचं. पण आज राजे तुला लक्ष्मणाचं कौतुक सांगायला आले. लक्ष्मण, लक्ष्मण!